हे एकमेव असं ज्योतिर्लिंग आहे 12 ज्योतिर्लिंगांपैकी ज्या ठिकाणी शक्तिपीठ आणि ज्योतिर्लिंग ह्या दोन्हीही एकाच जागेवरती आहे. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही चाललोय हैदराबादला चाललोय आम्ही आज ना, आणि ह्यावेळी आम्ही चाललोय श्रीशैलम ज्योतिर्लिंग पाहायला. तर आज मी निघालो पुण्यावरून आणि आशिष आलेला आहे नेहमीप्रमाणे मुंबईवरून. तर उद्या सकाळी 4 वाजता मी पोहोचतोय. भेटूया तुम्हाला आता डायरेक्ट हैदराबादला, कारण आज काय ब्लॉग केला नाही आहे कुठलाच. तर भेटू, ही आमची ट्रेन आहे. पोहोचलोय आता हैदराबाद जंक्शनला. आलेला आहे अशा रीतीने आम्ही. आणि आता इथून MG बस स्टॉप आणि MG बस स्टॉपवरून डायरेक्ट श्रीशैलम. भेटूया तुम्हाला आता MG बस स्टॉपला. आधी नाश्ता करू काहीतरी. MG बस स्टॉपला पोहोचलो आता आम्ही. आणि हे पाहू शकता, हे बस स्टॉप आहे. चेष्टा आहे अशा. हां, लाईक एअरपोर्ट. एअरपोर्टच आहे समजलं म्हणजे आम्ही दोघांनी पण एअरपोर्ट कधी बघितलेलं नाही आतनं. खरंच चेष्टा आहे रे. सेंट्रल रिझर्वेशन सेंटर बस स्टॉप ना एअरपोर्ट आहे, जे आम्ही बघितलेलं नाही अजून कधी. बरं, असं कधी एअरपोर्टला जायचं आपण? कधी जायचं बघूया आता, कधी प्रसंग येईल. हां, प्रसंग लवकरच यावं अशी अपेक्षा. एवढी चांगली सोय असणं हे आपल्याकडे किती गरजेचं आहे. हां, गरजेचं. खरंच ही बस स्टॉपवरती आहे आम्ही लिटरली. पहा बाहेर, एक नंबर. अष्टा ओके होता. पण अजून एक सरप्राईज बघा, लाऊंज आहे बस स्टॉपवरती. श्रीशैलमला ही बस आहे आता, त्या बसनं चाललोय आम्ही. पुशबॅक. प्रायव्हेट जेट चाललेलं आहे. तर एक नंबर पुशबॅक बस आहे. पाहू शकताय सरळ समोर. एकदम मस्त आहे. महाराष्ट्र रेल्वे. जय महाराष्ट्र. 8:30 वाजले. आता एका अननोन लोकेशनला थांबलोय. 5:30 वाजता पोचलो आम्ही हैदराबादमध्ये. आता श्रीशैलमची जर्नी आमची सुरू आहे. असं काय बोलायचं, कसं आहे जर्नी सुरू आहे? जर्नी अजून तर चांगली चालली आहे, कारण की गाडी आम्हाला एकदम चांगली भेटली. त्यामुळे जर्नीमध्ये काही कोणताच त्रास नाही जाणवत इकडं. बाप झोप लागली भाई. गाडी चांगली आहे एकदम. पुशबॅक आहे मस्त. आणि ज्या गाडीत पहिला मी पार्ट शूट केला होता ना, ती गाडी आम्ही चेंज केली, कारण की आशिषला पाठीला जरा त्रास व्हायला लागला. त्यामुळे मी पुढं सीट हवी होती आशिषला, सो आम्ही गाडी चेंज करून दुसऱ्या गाडीत बसलो. आता सेम गाडी आहे, त्यामुळे काय शूट केलं नाही. आता भेटूया डायरेक्ट श्रीशैलममध्ये. तुम्हाला अजून 3-4 नाही आहे. श्रीशैलमच्या आधी आपलं जंगल लागतं, जे 50 किलोमीटरचं अंतर आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे काहीच नाही की जर तुम्ही काय खायला टाकलं तिथल्या प्राण्यांना वगैरे, माकडांना 10,000 रुपयाचं दंड आहे. तरी ठीक आहे, आमच्यासोबत आशिष आहे, ही कॅन अफोर्ड असतं. 10,000 प्राणी मात्र दया करावे, हे मी शिकलो शाळेत असताना. आमच्यावर कधी नाही दया केली भावाने. मस्त. आमच्या हातावर पण पाणी घाल तरी लगेच 5 मिनिटात स्प्लिटला टाकतोय. चला भेटूया पुढे तुम्हाला जेव्हा थांबवत तिथं. दिस इज आवर बस. पोहोचलोय आता श्रीशैलमला. 12 वाजले पोहोचायला. बरोबर 6 तास घेतले पाहिजे पोहोचायला आम्हाला. आधी आता रूम शोधतोय. रूमची जबाबदारी त्याच्यावर आहे सगळी. आधी ते शोधता हवा चांगला. भेटूया तिथं आम्हाला स्टे भेटेल, कधी भेटेल माहीत नाही. सगळं बुक काय इथंच होता ॲज युजल. तिथं पाण्याच्या बॉटल घ्यायला गेलो, पण पाण्याच्या बॉटल पण मिळत नाही. अशा बॉटल घ्यायला लागतात 30 रुपयाला एक बाटली. आता ठीक आहे, हे चालवायचं 2 दिवस. म्हणजे उद्या सकाळी आम्ही पहाटे 4-5 वाजता निघायचा प्रयत्न करू श्रीशैलममधून दर्शन करून. कसं दर्शन होते तुम्हाला सांगतच राहील. मस्त ते ही समोर मागे बघ पाहताय, एक मोठा टेंट न्यू बघायला आहे. आणि त्यामध्ये रूम्स काढल्यात. त्याच्यात 1500 रुपीज पर रूम असं आमच्याकडून चार्ज घेतला आहे. सो दाखवतो तुम्हाला तो पोचल्यावर कसे रूम आहेत आमचे. रेडी झालो आहे आम्ही आता. आणि आता दर्शन, आता पहिल्यांदा साक्षी गणेश मंदिरला दर्शन करायचं आणि आधी जेवायचं आहे. आणि मग साक्षी गणेश मंदिर, नंतर आजूबाजूचे 1-2 मंदिर करायचे. आणि आमची खूप मोठी अशी रूम तुम्हाला दाखवतो. ही आहे आमची आजची खूप मोठी अशी रूम. सुरू होते ही खतम. ठीक आहे. आणि व्ह्यू फ्रॉम द रूम इज इकडे ते ओनर आहेत सगळे, एक रूमचं एक. भेटूया तुम्हाला आता. नाश्ता करू त्या ठिकाणी. आणि पण महत्त्वाचं म्हणजे आमच्यासोबत 2 जण ॲड होणार आहेत. ते लोक आम्हाला थकून निघून गेले भाई. काय आता आशिष आवरलंच नाही लवकर, त्यामुळं चालायचं. भेटूया तिथं पुढं. जेवण करतोय आता. एक पोर्शन मागवायला पाहिजे होतं, पण आम्ही दोघांनी मिळून 2 पोर्शन मागवले. ठीक आहे, होत राहतात अशा गोष्टी छोट्या मोठ्या. काय आशिष
बाकी आज आशिष फक्त 5 मिनिटांमध्ये आवडला असं आपण म्हणू शकत नाही, कारण त्यानं 50 मिनिटं आमच्या बरोबर येणारं पब्लिक गेलंय बहुतेक आम्हाला कंटाळून, कारण आवडतच नाही पब्लिक. चला भेटूया आता तुम्हाला डायरेक्ट नेक्स्ट स्टॉप साक्षी गणपती मंदिरला आणि दर्शन करू. इथं समोर आहे मंदिर, साक्षी गणपती मंदिर. Here we come. हटकेश्वर स्वामी मंदिरात आणि आमच्या रिक्षावाल्याने ज्याप्रमाणे आम्हाला सांगितलं की हे हटकेश्वर स्वामी असं मंदिर आहे की ज्या ठिकाणी मल्लिकार्जुन या देवाचा जन्म झाला होता एका कुंभाराच्या घरी. तर ही या मंदिराच्या मागची स्टोरी आहे जी आम्हाला आमच्या रिक्षावाल्याने सांगितलं. नाव जस्सी. हा चाललोय ललिता देवपीठमच्या दिशेनं. हाऊ इज युअर ट्रिप गोइंग ऑन ब्रो? इट्स गोइंग वेल. हां इट्स गोइंग वेल. माहिती वगैरे आमचा रिक्षावाला आम्हाला थोडं मदत करतोय माहितीसाठी, त्यामुळे थोडं समजतंय आम्हाला काय 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 विषय आहे. आता आपण कुठे चाललोय? अशा पालधारा पंचधारा बघायला, ज्या ठिकाणी शंकराचार्यांनी तपश्चर्या केलेली असं म्हणतात. पाकडं आमच्याकडे मोबाईल घेऊ नको भावा, जातो आम्ही पुढं. पंचधाराचं दर्शन झालंय आता. खरंच खूप मस्त होतं. थोडासा व्हिडिओ शूट करायचा प्रयत्न केला त्या ठिकाणी, ते तुम्हाला दाखवेनच खाली. आणि ही बघा होता गर्दी कशा प्रकारची आहे. आम्हाला आमच्या गाईडनं सांगितलं की बरं झालं आज आला, उद्यापासून एवढं काही तुम्हाला फिरायला पण भेटलं नसतं, कारण की उद्यापासून ब्रह्मोत्सव सुरू होतो इथला. सो दर्शन उद्यापासून खूप लिमिटेडच असेल आणि गर्दी खूप असणार आहे उद्यापासून. तर आता पुढच्या डेस्टिनेशनला भेटूया तुम्हाला. पोचलोय शिखरेश्वर मंदिराला. तुम्ही पाहू शकता सरळ समोर दर्शन. इथून काय तर सरळ समोर मल्लिकार्जुन देवाचं दर्शन होतं, म्हणून इथं शिखरेश्वरामध्ये नंदी आहे बहुतेक वरती. दाखवतो वरती गेल्यावर. आता आपण आलोय श्रीशैलम येथे असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज स्फूर्ती केंद्राला. आपल्या राजाचं एवढ्या लांब दूरवरच्या प्रदेशात मंदिर असणं हे खरंच सौभाग्याची गोष्ट आहे. तुम्ही पाहू शकता केवढं मोठं मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या राज्यात असं बनायची खरंच गरज आहे. ठिकठिकाणी बनायची गरज आहे. परराज्यातून ह्या गोष्टी बघतोय, खरंच समाधान वाटतं मनाला. आपल्या राजाचं असं स्फूर्ती केंद्र दुसऱ्या राज्यात बघून काय वाटलं तुला? वाटलं की आपल्या पण राज्यात असं काहीतरी असावं की पुढे जाऊन मुलांना पण समजेल राजांनी कोणते कोणते किल्ले घेतले आणि काय काय पराक्रम घडवले होते. एवढं म्हणजे असं अंगावर काटा आला माहिती आहे माझ्या तर. दुसरं राज्य द्यायचं आणि ह्या अशा गोष्टी बघायच्या की आपल्या जपलं जातं आहे खरं, पण असं बघा मंदिर बघा काय आहे, कुठं आहे आपल्या असं. मला नाही, मी नाही बघितलं जास्त मंदिर. आता एक बांधायचं चाललं भिवंडीमध्ये असं माहिती आहे, पण हे दुसऱ्या राज्यात येऊन 1974ला बांधले पाहिजे माहिती आहे. हां 1766ला महाराज या ठिकाणी आलेले, म्हणजे श्रीशैलमला आलेले दर्शन घ्यायसाठी. जेव्हा ते दक्षिण दिग्विजयावरती होते त्यावेळी महाराजांचा दौरा इकडे झालेला. आणि ती जी भवानी तलवार दिली आहे महाराजांना, ते म्हणतात की इथं भवानी तलवार दिलेली आहे. आता इथलं दर्शन आमचं व्यवस्थित, आणि आता आम्ही चाललो श्रीशैलमच्या दर्शनाने. आमच्या रिक्षावाला सारखा कॉल करून बोलवायला लागला आहे. तर हे ठिकाण असं आहे की बघायचं नाही, एक्सपिरियन्स करायचा आहे. खरंच एक्सपिरियन्स खूप छान होता. भेटूया आता श्रीशैलमच्या मंदिरात. फायनली आता मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगचं दर्शन झालेलं आहे. आणि ज्योतिर्लिंगचं दर्शन करून बाहेर गेलो, तिथं चप्पल काढलेले, मोबाईल ठेवलेले, मोबाईल घेतला आणि वापस आलो. इथं फोटो सेशन केलं मस्त. आणि समोरचा व्ह्यू कसा आहे? समोरचा व्ह्यू एकदम मस्त व्ह्यू आहे. समोरचा व्ह्यू बघा एकदा फक्त आणि एक्सपिरियन्स करा. जे हे समोर दिसतंय तुम्हाला इथं, हे आहे भ्रमरांबा देवीचं मंदिर. आणि त्याच्या आतमध्येच तसंच सेम शिखर आहे, ते आहे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगांचं शिखर. ते इथून दिसत नाही आहे. तर आज सकाळपासून आम्ही तुम्ही पाहिलं की काय काय केलं काय नाही केलं. तर आता आमचा 5:30चा स्लॉट होता. इथं दर्शनाचं पथ पहिल्यांदा सांगूया आपण. दर्शन कसं आहे तर इथं 2-3 प्रकारचे वेगवेगळे दर्शन आहेत, तुम्ही घेऊ शकता. अशी सांगेल तुम्हाला दर्शनाबद्दल, कसं आहे दर्शन असतात, काय दर्शन तुम्ही घेऊ शकता अशी सांगू शकतो.
दर्शनामध्ये तुम्ही नॉर्मल दर्शन जे रेग्युलर लाईनने घेतात ते घेऊ शकता. दुसरं आहे ते म्हणजे शीघ्र दर्शन आहे. त्यामध्ये तुम्हाला म्हणजे इथं शीघ्र दर्शनासाठी 300 रुपये असे ठेवलेले आहेत त्यांनी आणि अतिशीघ्र दर्शन म्हणून एक आहे त्यासाठी 500 रुपये. 500 रुपये तसं आणि नाही. त्यानंतर अजून एक आहे की जे म्हणजे तुम्ही चरण स्पर्श स्पर्श दर्शन करून म्हणजे स्पर्श दर्शन करू शकता. पण ते सध्या बंद आहे आत्ता कारण की ब्रह्मोत्सव आहे त्यामुळे गर्दी खूप ते म्हणजे वाढेल असं हा. वाटतंय. त्यामुळे त्यांनी आता ते सध्या बंद ठेवलेलं आहे. बघू शकता तुम्ही इथं बरीच प्रिपरेशन इथं झालेली आहे ब्रह्मोत्सवासाठी. म्हणजे शीघ्र दर्शनमध्ये 150 रुपयाचं तिकीट आहे, 200 रुपयाचं तिकीट आहे. हा. अतिशीघ्रमध्ये 300 रुपयाचं आहे आणि 500 रुपयाचं पण आहे. आम्ही ते 300 रुपयाचं घेतलं त्यातलं. आणि 500 रुपयाला स्पर्श दर्शन आहे पण ते आता बंद आहे ब्रह्मोत्सव असल्यामुळे. 7 दिवस का 10 दिवसाचा ब्रह्मोत्सवाचा कालावधी इथं असतो मल्लिकार्जुनमध्ये. आणि आता मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगबद्दल थोडीशी माहिती आम्ही सांगायचा तुम्हाला प्रयत्न करतो. हे एकमेव असं ज्योतिर्लिंग आहे 12 ज्योतिर्लिंगांपैकी ज्या ठिकाणी शक्तिपीठ आणि ज्योतिर्लिंग ह्या दोन्हीही एकाच जागेवरती आहेत. म्हणजे एकाच मंदिराच्या कॅम्पसमध्ये हे दोन्हीही आहेत, शक्तिपीठ आणि ज्योतिर्लिंग. तर ह्याच्या मागची स्टोरी अशी आहे की ज्या वेळेला शंकर भगवानांनी एक परीक्षा घेतलेली गणपतीजींची आणि कार्तिकांची, तर त्यांनी काय सांगितलेलं की तुम्ही पृथ्वीची प्रदक्षिणा घालून या. आणि गणपतीजींनी काय केलं, गणपतींनी त्यांच्याच आई वडिलांनीच प्रदक्षिणा मारली आणि कार्तिक त्यांच्या जो वाहन म्हणतो की मोर त्याच्यावर बसून ते पूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा मारून आले. आणि झालं असं काय, जेव्हा ते वापस आले तेव्हा त्यांना समजलं की गणपतीजी आधीच जिंकलेले होते. मग त्यामुळं ते चिडून ज्या ठिकाणी आले ते हे मल्लिकार्जुन म्हणजे श्रीशैलम हे ठिकाण, या ठिकाणी ते चिडून आले आणि इथं राहिले. आणि त्यांचा रुसवा काढण्यासाठी शंकर भगवानांनी पार्वती मातेला या ठिकाणी यावं लागलं आणि ते इथंच थांबले आणि इथं त्यांनी वास केला. यासाठी इथं एकाच मंदिराच्या कॅम्पसमध्ये मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आणि भ्रमरांबा देवी हे शक्तिपीठ आहे. तर ही थोडीशी माहिती जी आहे आम्हाला समजली या ज्योतिर्लिंगाबद्दल ते आम्हाला सांगायचा प्रयत्न केली. काय चुकी झाली असेल तर चूक भूल माफ, सॉरी. हा आमचा आजचा दिवस होता. आमचा आजचा दिवस इथंच संपतोय. आता उद्या सकाळी आम्ही प्लॅन करतोय. किती वाजता निघायचं बाबा? तर सकाळी आम्ही 6 वाजता निघू हैदराबादसाठी. हां, हैदराबादसाठी 6 वाजता निघायचा प्रयत्न करू. उद्या हैदराबाद एक्सप्लोर करू, तुम्हाला हैदराबाद दाखवू. उद्या आणि परवा 2 दिवसाचे आम्ही हैदराबादमध्ये आहोत, तर ते थोडंफार दाखवायचा प्रयत्न करू आणि हैदराबाद सिटी एक्सप्लोर करू. आजचा ब्लॉग इथंच थांबवतो. थँक्यू फॉर वॉचिंग टिल हिअर. बाय बाय.